ठीक आहे. सो आपण काय करतोय आतापर्यंत डॉकर स्टार्ट केलं आपण आणि डॉकर रिलेटेड पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. डॉकरायझेशन आपल्याला का बरं यूज करायचं आहे हे समजलेलं ना. कॉस्ट रिड्यूस, आणखी मोर सिक्युरिटी, आणखी येस फ्लेक्झिबिलिटी अँड आयसोलेशन, लाईट वेट करेल. तर हे सगळे ॲडव्हान्टेजेस तुम्हाला माहिती पाहिजे. जर कोणी विचारलं की वाय यू आर युझिंग डॉकर, सो पूर्ण ॲडव्हान्टेजेस सोबत यूज केस सांगायचं. ओके. सो नॉर्मली काय कमांड बघितले आपण काल? डॉकर पीएस ने काय होतं? डॉकर पीएस ने आपल्याला कंटेनर्स दिसतात जे चालू असेल ते. बट सध्या काही चालू आहे का? कारण ही जे मशीन आहे ही मशीन आपण स्टॉप केली होती. स्टॉप केली तर आपले जे काही कंटेनर होते स्टार्टमध्ये, काल आपण जे काही कंटेनर स्टार्ट केले होते ते कंटेनर्स आता ऑटोमॅटिकली स्टॉप मोडमध्ये गेले. तर ते कसे बघणार आता? -A स्टार्टेड अँड स्टॉप सगळे कंटेनर आपल्याला इकडे बघता येईल. आपण सर्वात आधी काय केलं होतं की डॉकर इमेज घेतलेली. इमेज कुठे असते? डॉकर हब मध्ये असते. इव्हन आपण जेव्हा स्वतःची इमेज क्रिएट करणार ती सुद्धा कुठे ठेवणार? डॉकर हब मध्ये ठेवणार. क्लिअर झालं? ओके. आता हे जे कंटेनर्स आहे हे कंटेनर्स स्टॉप कंडिशन मध्ये आहेत. जर आपल्याला स्टार्ट करायचं असेल तर कसं करणार? तर सिंपल कमांड्स आहे डॉकर स्टार्ट. काय असणार? डॉकर स्टार्ट. जर स्टॉप करायचं असेल तर स्टॉप. आता डॉकर स्टार्ट आणि कंटेनर आयडी और नेम, जसं की इथे मी वेब सर्व्हर लिहितो, बरोबर? वेब सर्व्हर स्टार्ट. तर बघा तो वेब सर्व्हरला स्टार्ट करतोय. वेब सर्व्हर 2 लिहितोय तर वेब सर्व्हर 2 ला स्टार्ट करेल. ठीक आहे. आधी डॉकर पीएस मध्ये आपण बघू शकतो. डॉकर पीएस मध्ये दोन्ही कंटेनर आता अप मोड मध्ये दिसेल. दिसतंय इथे अप. ओके. आणि देन अगेन आपण आयपी ऍड्रेस घेऊन त्यांना ऍक्सेस करू शकतो. बघितलं होतं ना इथपर्यंत? बघितलं होतं का? इथे HTTP येस येतो, हा थोडा एस काढून घ्यायचा कारण अजून आपण सिक्युरिटी लावली नाही आहे. सी इट वर्क्स, बरोबर आहे. आणि सेम अगेन दुसरा कंटेनर जो असेल तो कुठे चालतोय? दुसरा कंटेनर दुसऱ्या पोर्ट नंबरवर चालतोय 8080. बघितलंय ना एवढं? ओके. सो 2 कंटेनर्स आपल्या रनिंग मध्ये आहेत आणि दोन्ही कंटेनर्स वर्किंग मोड मध्ये. क्लिअर झालं? ठीक आहे. देन त्यानंतर आता मला सांगा हे जे पेजेस आहे हे पेजेस जर आपल्याला चेंज करायचे असेल तर, हे पेजेस जर आपल्याला चेंज करायचे आहे तर काय करणार आपण? हा जो नॉर्मलचा पेज आहे हा पेज मला चेंज करायचा आहे. काय करू? index.html काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. तर ते कसं करणार? कंटेनरचा ऍक्सेस मिळतो का आपल्याला? मिळतो ना? ऍक्सेस कसा करतो आपण कंटेनर? कोणती कमांड बघितली होती कंटेनर ऍक्सेस करण्यासाठी? डॉकर exec. अजून आणखी काय असेल? -i इंटरॅक्टिव्ह टर्मिनल. हा, इंटरॅक्टिव्ह. देन त्यानंतर काय लिहितो? कंटेनरचा आयडी किंवा नेम. ठीक आहे. देन त्यानंतर बॅश, कारण टर्मिनल ओपन करायचं आहे. कमांड राहील ही बॅश आणि आपल्याला काय होतं? स्टार्ट कंटेनर प्रोसेस बॅश एक्झिक्युशन फाईल फाउंड पाथ. काय म्हणतोय हा? OCI रनटाइम exe वेब सर्व्हर स्टार्ट कंटेनर प्रोसेस exe बॅश. काय होतं? हायफन बॅश होतं की बॅश होतं फक्त? पक्का? डॉकर exe-it हीच कमांड होती ना आपली? कंटेनर आयडी बघून घेऊ. कंटेनर आयडी घेऊ. सिंपल लेट्स चेक. येस, कंटेनर आयडी सगळं काम केलं तरी वेब सर्व्हर म्हणजे काय? माझी स्पेलिंग वगैरे चुकली का? ठीक आहे. ओके. आयडी सोबत तर आयडी सोबत बघा आपण आलोय कंटेनरच्या आतमध्ये.
कंटेनरच्या आतमध्ये आलोय. तर आता इथे इंडेक्स डॉट एचटीएमएल कुठे असतं म्हटलं होतं आपण, कुठे htdocs मध्ये. सो इथे येणार आणि इथे htdocs हा फोल्डर दिसतोय आपल्याला. या डायरेक्टरीमध्ये आपण जाणार. लेट्स कन्सिडर htdocs मध्ये आपल्याला दिसेल इंडेक्स डॉट एचटीएमएल. आता ही फाईल आपल्याला चेंज करायची आहे. कसं करणार, ही फाईल आपल्याला चेंज करायची, कसं करणार, काय करतो नॉर्मली फाईल मध्ये डेटा ऍड करण्यासाठी, एडिट करण्यासाठी. तर आपण ओपन करतो त्या फाईलला आणि त्यामध्ये डेटा टाकतो. सिंपल गोष्ट आहे. तर इथे VI चालणार का, VI चालणार का, नाही चालणार. का, कारण कंटेनर हा खूप लाईट वेट आहे, यामध्ये एवढे सारे पॅकेजेस राहणार नाही. तर कसं काम करायचं मग, तर सिंपल आपण काय यूज करणार, कॅटचा यूज करणार. कॅट करून कसं टाकायचं डेटा, डेटा कसा टाकतो कॅटचा यूज करून, रिडायरेक्टर पण लागेल. रिडायरेक्टर घेतला. आता यामध्ये आपल्याला जो डेटा टाकायचा आहे तो डेटा आपण टाकू शकतो. हॅलो, वेलकम टू डॉकर वर्ल्ड. ओके, सो क्लोज इट. H1 this H1 this, बरोबर आहे. क्लोज. कंट्रोल D, नॉर्मली आपण जे करतो ते सिंपल. आता याला आपण जर एक्सेस करून बघणार तर काय होईल, कोणता आहे हा, कोणत्या HTTPचा आहे ना, ठीक आहे. तर याला रिप्लेस करून बघा. सी, हॅलो वेलकम टू द डॉकर वर्ल्ड. किती इझी आहे, करेक्ट आहे, समजलं इथे. हा, वन मोर. आता इथे आतमध्ये जाऊन, डॉकरच्या आतमध्ये जाऊन तर आपण करून बघितलंय, पण आणखी एक तुम्ही करू शकता. ते म्हणजेच एक कमांड आहे डॉकर सीपी कमांड. कोणती कमांड आहे, डॉकर सीपी. आता आपल्याला कंटेनरच्या आतमध्ये जायची गरज नाही. डॉकर सीपी साठी कंटेनरच्या आतमध्ये जायची गरज नाही. EXEC एक्झिट, सॉरी, हा, एक्झिट झाल्यानंतर आता सिंपल एक फाईल आपल्या या होस्ट मशीन मध्ये आहे असं कन्सिडर करा. कोणती फाईल असणार ती, index.html. आणि ती कुठे पास करावं लागेल, SCP कमांड माहिती आहे ना, SCP कमांड माहिती आहे का. तर सिमिलरली SCP कमांड सारखं काय काम करणार, डॉकर सीपी काम करणार. तर सर्वात आधी काय असायला पाहिजे इथे आपल्याकडे, इथे काय असायला पाहिजे, index.html असायला पाहिजे. आहे का, नाहीये, आहे का, नाहीये. तर क्रिएट index.html फर्स्ट, cat index.html. कुठे करतोय, होस्ट मशीन मध्ये, ठीक आहे. आणि यामध्ये काहीतरी डेटा टाका. H1 मध्ये लिहितोय अगेन, हॅलो दिस इज डॉकर सीपी टेस्ट. ओके, क्लोज, परफेक्ट, ठीक आहे. आता कंटेनरच्या आतमध्ये जायला पाहिजे ही फाईल. तर काय यूज करणार आपण, डॉकर सीपी. काय यूज करणार, डॉकर सीपी. त्यानंतर काय असेल, सोर्स आणि डेस्टिनेशन. नॉर्मली जेव्हा आपण सीपी कमांड यूज करतो तेव्हा काय असायला पाहिजे, सोर्स आणि डेस्टिनेशन. सोर्स काय आहे आपला, याच लोकेशन मध्ये index.html अवेलेबल आहे ना, index.html. आणि हे कुठे पाठवायची आहे, कंटेनर मध्ये. कंटेनरच्या कोणत्या पाथ मध्ये पाठवायची आहे, तर कंटेनर आयडी घ्या, राईट, कंटेनर आयडी, त्यानंतर कोलन, त्यानंतर काय असला पाहिजे, पाथ. पाथ काय असला पाहिजे, काय आहे वरती पाथ, काय दिसतोय ना, हा, करेक्ट. सो USR लोकल स्लॅश अपाचे 2 आणि याच्या आतमध्ये htdocs. क्लिअर आहे. आणि याच्या आतमध्ये काय नाव पाहिजे आपल्याला, index.html.
सेम नावानेच पाहिजे ना ती फाईल. एंटर. सी सक्सेसफुली कॉपीड झालंय प्रॉपरली. आता अगेन याला रिफ्रेश करून चेक करा. काय दिसतंय? हॅलो दिस इज डॉकर सीपी टेस्ट. तर काय केलं तुम्ही आता? तुमच्या वेब सर्व्हर मध्ये जो index.html आहे तो दोन वेळेने तुम्ही एडिट केलाय. एक कंटेनरच्या आतमध्ये जाऊन, दुसरा डॉकर सीपी कमांडचा यूज करून. मोस्टली काय यूज होईल? डॉकर सीपी यूज होईल. काय यूज होणार? डॉकर सीपी यूज होणार. कारण index.html हा कुठे राहणार? काही कॉन्फिगरेशन फाईल्स आहेत त्या कुठे राहणार? आपल्या सिस्टम मध्ये राहणार आणि त्या पास करायच्या कुठे? कंटेनरच्या आतमध्ये. कळलं? ओके. वन मोर. आपण काय बघितलं होतं की हे जे कंटेनर्स आहे हे कंटेनर्स कसे रन होतात? प्रोसेस ऍज अ प्रोसेस रन होतात. बरोबर ना? ऍज अ प्रोसेस रन होतात. तर ते कसं बघायचं मग? आता हे प्रोसेस मध्ये आहेत की नाही? तर त्यासाठी कोणती कमांड यूज करतो? प्रोसेस मॅनेजमेंट. आठवा जरा कोणती कमांड असते पूर्ण प्रोसेसेस बघण्यासाठी? प्रोसेस मॅनेजमेंट आठवा जरा. प्रोसेस मॅनेजमेंट डॉकर PS-A. डॉकर PS-A. ठीक आहे, हे तर बघतोय आपण, पण इथे आपल्याला रनिंग कंटेनर्स दिसत आहेत. बट हे ऍज अ प्रोसेस रन होतात. तर आपल्याला सिस्टम मध्ये ऍज अ प्रोसेस मध्ये इथे बघावं लागेल की हे रन दिसतात की नाही. नाही ते नाही. प्रोसेस मॅनेजमेंट लिनक्सचा कोर पार्ट. कमांड सांगा. लिनक्स मधला जो प्रोसेस मॅनेजमेंटचा कोर पार्ट आहे ना, ती कमांड सांगा की हाऊ टू चेक ऑल द रनिंग सर्व्हिसेस इन युअर लिनक्स मशीन. आता आपल्याला डॉकर पीएस नाही बघायचं. डॉकर पीएस नाही बघायचं आपल्याला ऍज अ प्रोसेस बघायचं. तर तुम्हाला सिंपल सी कमांड आठवत असेल तर पीएस कमांड आठवतं? हायफन ELF आठवतं का? आठवतं का? डॉकर PS हायफन ELF आठवलं का? ठीक आहे. PS हायफन ELF आणि जर इथे आपण एंटर केलं तर पूर्ण सगळं दिसतं आपल्याला. पूर्ण प्रोसेसेस दिसतात. येतंय? रिकॉल होत आहे का सगळ्या गोष्टी? तर इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही काय केलेलं आहे. तर तुमचे डॉकरचे कंटेनर्स इथे दिसत आहे बघा. फोरग्राउंड आहे. डॉकर प्रॉक्सी दिसतंय इथे सगळं. अपाचे 2 चे जे आपण स्टार्ट केले त्या सर्व्हिसेस मध्ये दिसतंय इथे. आहे का? तर मी जे बोललो होतो ते खरं आहे. कशामध्ये जातात? ते प्रोसेस ऍज अ प्रोसेस रन होतात. म्हणून आपली कमांड काय असते? डॉकर PS असते. कळलं एवढं? काय कन्फ्युजन इथे? ओके, कूल. नेक्स्ट लेट्स कन्सिडर करा तुम्हाला आता कंटेनर एखादा रन होत नाहीये. एखादा कंटेनर आपण आता क्रिएट करू. डॉकर MariaDBचा कंटेनर क्रिएट करू. ठीक आहे. डॉकर PS आधी चेक करा. 2 कंटेनर दिसतंय तिथे. एक छोटीशी कमांड त्याआधी चेक करू आपण. किल कमांड. कोणती कमांड? किल कमांड. आता हा रनिंग कंडिशन मध्ये आहे ना, आपल्याला पाहिजेच नाही आता. तर आपण काय करू शकतो? याला सिंपलचा टर्मिनेट करू शकतो. टर्मिनेट करण्यासाठी डॉकर किल. कोणती कमांड? डॉकर किल आणि कंटेनर ID. कुठला पण कंटेनर ID घेऊ शकतो आपण आणि त्याला किल करू शकतो. सी दिसतोय? हा. आता हे बघायचं कसं? डॉकर PS-A मध्ये गेला असणार ना, तो स्टॉप मध्ये गेला असणार. तर इथे बघा दिसतोय उबंतू दिस वन एक्झिटेड 137. आता इथे कोड बघा कोणता आलाय? 137 आणि इथे कोणता कोड आहे? 0 म्हणजे तो प्रॉपरली स्टार्ट झालाय आणि प्रॉपरली क्लोज झालाय. एंड म्हणजे स्टॉप झालेला आहे. बट आता किल कमांडने होते काय? फोर्सफुली आपण त्याला स्टॉप करतो. किल कमांडने काय होतंय? फोर्सफुली स्टॉप करते. तो फोर्सफुली स्टॉप करतोय त्यासाठी तो इथे कोड काय दाखवतोय आपल्याला? 137. जर फोर्सफुली तुम्ही स्टॉप करत असेल तर कोड कोणता राहणार? फोर्सफुली
137. आता तुमचा टास्क असा आहे की या स्टेटसमध्ये कोणते कोणते कोड्स येतात. तुमचा टास्क काय असणार, सर्चिंग वाला टास्क, सेल्फ स्टडी वाला टास्क, की इथे कोणते कोणते स्टेटस कोड तुम्हाला बघायला मिळेल. अरे नोट करा तुमच्या कडे. काय करणार तुम्ही, स्टेटस कोड्स इन 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 डॉकर. ठीक आहे. तर जे पण स्टेटस कोड ना ते तुम्ही मला उद्या सांगणार. 137 आहे, 0 आहे, 0 म्हणजे नॉर्मल स्टॉप, 137 म्हणजे किल केलं आपण फोर्सफुली तर तो आपल्याला दाखवतो. कळलं का. ओके. कमांड आहे डॉकर PS. याला स्टार्ट करायचं असेल तर कसं करणार माहिती आहे ना तुम्हाला. डॉकर स्टार्ट आणि कंटेनर ID एंटर, तर कंटेनर स्टार्ट होतो. आणि देन डॉकर PS मध्ये बघितलं नॉर्मली तर काय दिसणार, तो कंटेनर स्टार्टेड दिसणार. सिंपल आहे. हा. आणि एवढी पूर्ण इन्फॉर्मेशन जर नसेल पाहिजे आपल्याला तर आपण सिंपल डॉकर PS-A-Q यूज करू शकतो. याने काय होईल, फक्त कंटेनरचे ID दिसणार, स्टार्टेड असो किंवा स्टॉप्ड असो. -Q चा इम्पॉर्टन्स समजला. -Q म्हणजे पूर्ण कंटेनर्स किती आहेत ऍक्च्युली त्यांचे सगळ्यांचे IDs मिळणार. ठीक आहे. इझी आहे, काही कठीण वाटलं नाही. ठीक आहे. ओके. देन आता आपण काय करू, डॉकर इमेजेस अवेलेबल आहेत आपल्याकडे. इमेजेस अवेलेबल आहेत किंवा कंटेनर्स अवेलेबल आहेत. जर डिलीट करायचे असेल किंवा डिलीट करायचे असेल तर काय करणार, डिलीट करायचे असेल एखादी इमेज आपल्याला डिलीट करायची आहे तर काय करणार. आवश्यक नाही ना आपल्याला इमेजेस, विनाकारण स्टोरेज घेऊन बसलेले आहे. तर काय करणार, डॉकर RM आय, डॉकर RM, डॉकर RM आय आणि आपल्या इमेजचं नाव समजा, एंटर. RM आय आहे की RM, येस फोर्सफुली. काय म्हणतोय तो, अनेबल टू डिलीट HTTP लेटेस्ट मस्ट बी फोर्स. काय म्हणतोय, कंटेनर इज इन रेफरन्स इमेज. या इमेज वरून आपला एक कंटेनर रनिंग आहे तर तो आपल्याला एरर देतोय की बाबा ही इमेज ऑलरेडी यूज मध्ये आहे, तुम्हाला खरंच डिलीट करायची असेल तर फोर्सफुली करा. तेव्हा काय लिहिणार आपण, फोर्सफुली साठी नॉर्मली काय लिहितो आपण, -F. येस. सो इकडे येऊ आपण आणि -F यूज करू. सी आता इमेजेस मध्ये अगेन चेक करा, इमेज दिसणार का, नाही. इमेज दिसणार का, नाही. आता पहा, आता काय करू आपण, आता एक कंटेनर रन करणार परत. कुठला, HTTPD चा. इमेज आहे का, इमेज आहे का आपल्याकडे, नाहीये. तर मी डॉकर इमेजेस मध्ये बघू आपण, इमेज आपल्याकडे अवेलेबल नाहीये. तरी सुद्धा मी डॉकर रन करणार -D. ओके. -नेम, न्यू सर्व्हर असं काही देऊ, न्यू वेब समथिंग जे काही असेल नाव. हा. ओके. देन नॉर्मली आपण काय देतो पोर्ट साठी, -P. जर आपण हा -P न देता कॅपिटल P दिला तर काय होईल ते पण बघू. इथे आणखी एक ऑप्शन असतो, कोणता, कॅपिटल P. मी कॅपिटल P देतो आणि पोर्ट नंबर डिफाइन करणार नाही, पोर्ट नंबर डिफाइन करणार नाही. सिंपल HTTPD. काय देतोय, HTTPD. एंटर. आता बघा याने काय मेसेज दिलेला आहे, इमेज होती का आपल्याकडे,
इमेज होती का नाही. वाचा पहिली लाईन. पहिल्या लाईन मध्ये काय दिसतोय आपल्याला, अनएबल टू फाइंड इमेज लोकली. लोकली इमेज आहे का अवेलेबल, नाहीये. तर तो काय करतोय, पुलिंग फ्रॉम लायब्ररी. कुठे गेला, डॉकर हब कडे गेला, स्वतःहून गेला. आपण पुल केलेलं नाहीये. तो स्वतःहून कुठे जातोय, डॉकर हब कडे जातोय, इमेज घेऊन येतो आणि कंटेनर रन करतो. कळलं. तर तुम्हाला डॉकर पुल करायची गरज राहणार नाही. कधी राहणार, जेव्हा इमेज आपल्याला प्रॉपर त्याचा टॅग वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजे तेव्हा. जर नॉर्मल अशी पब्लिक असेल तर ती येऊन जाणार. नॉर्मल पब्लिक वाली असेल इमेज तर ती काय होईल, डॉकर स्वतःहून पुल करून टाकेल. बट त्याच्यामध्ये जर तुम्हाला आयडी पासवर्ड वगैरे लावला असेल किंवा ती इमेजचं नाव तुम्हाला स्पेसिफिक टॅग वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला ते चेक करावं लागेल आणि पुल करून ठेवावं लागेल. जसं आपण अपाचे 2 साठी केलेलं आहे, बरोबर ना. जसं आपण हे अपाचे 2 चं काय केलं होतं, प्रॉपर चेक केलं, देन टॅग घेतला, देन त्यानंतर ना आपण पुल केलं. जर ते सिच्युएशन असेल तर पुल करायचं. अदरवाईज नॉर्मल जे काही पब्लिक आहे ते काय होईल, ऑटोमॅटिक पुल डॉकर करणार. हे समजलं, क्लिअर झालं. यामध्ये काही इश्यू. तर 2 कमांड्स बघितल्या तुम्ही. RMI इमेज डिलीट केलं. डिलीट केल्यानंतर तुम्ही काय बघता, इथे एक कंटेनर तो स्वतःहून पुल करणार इमेज आणि त्याच्या थ्रू. आता -p चा यूज केस काय आहे, तर डॉकर PS मध्ये चेक करा. डॉकर PS मध्ये हा जो कंटेनर झालेला आहे, न्यू वेब स्टार्ट झालाय ना. आता इथे -p दिला होता का आपण, कॅपिटल P दिला होता. पोर्ट नंबर डिफाईन केला होता का नाही. तर कॅपिटल P डिफाईन केल्यानंतर इथे काय दिसतंय आपल्याला, इथे कोणता पोर्ट दिसतोय, 32768. हा एक रॅन्डम पोर्ट आहे. आपण दिलाय का नाही. जर आपली अशी कंडिशन असेल की आपल्याला 80 असं काही मेन्शन करायचं नाहीये, कुठलाही एक रॅन्डम पोर्ट असू दे, तर 32,000 अँड अबोव्ह वाला पोर्ट नंबर इथे असाइन होतो. ठीक आहे, 32,000 अँड अबोव्ह वाला पोर्ट नंबर इथे असाइन होतो, 32768. आणि याच्यानंतर अगेन जर तुम्ही कॅपिटल P यूज करत राहिला, 768, 9, 10, 11 असा तो जात जाईल. समजलं, क्लिअर आहे. तर कॅपिटल P चा यूज केस काय असणार, रॅन्डम पोर्ट. ओके. आता हा सुद्धा एक्सेस करू शकतो आपण. पोर्ट नंबर काय राहणार, 32768. अलाव करायचा. अगेन आता तिसरी एप्लिकेशन आपली रन झाली. आपली IP एकच आहे, फक्त पोर्ट नंबर चेंज होत आहेत आणि नवीन एप्लिकेशन आपण रन करू शकतो. बघा, इन्स्टन्स एकच आहे पण 3 कंटेनर क्रिएट केले आणि 3 वेगवेगळ्या एप्लिकेशन्स डिफाईन केल्या. तर दिस इज दी बेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ युअर व्हॉट, डॉकर. आणि एकमेकांपासून वेगळे, तिघांचाही एकमेकांसोबत संबंध नाही. ठीक आहे, ते समोर बघू कसा असतो, हे एकमेकांसोबत कम्युनिकेट कसं करू शकतात ते नंतर ना बघू, नेटवर्किंग कन्सेप्ट बघितल्यानंतर. पण आता एवढं क्लिअर आहे. ठीक आहे, ओके. सो इथपर्यंत ऑनलाईन क्लिअर आहे का? हो सर. ओके, परफेक्ट. नाव एक कंटेनर क्रिएट करायचं आहे आता आपल्याला. कशाचा, MariaDBचा. कशाचा क्रिएट करायचं आहे, MariaDB. कशासाठी यूज होतो, MariaDB काय आहे बोला. MariaDB काय आहे, डेटाबेस. सो डॉकर रन -d -p. ओके, और कॅपिटल P द्या. कॅपिटल P देऊ, कुठलाही रॅन्डम असू दे, आपल्याला काय करायचं नाही. ठीक आहे. देन त्यानंतर MariaDBचा पोर्ट नंबर काय असतो,
MariaDBचा पोर्ट नंबर काय असतो? MySQLचा पोर्ट नंबर काय असतो? कुणाला माहिती आहे? हा 8080 असतं. कोणी सांगितलं? सर 137139 MySQL. MySQLचा तुम्हाला कोणी सांगितलं? हा सर हे केलं होतं, नोट केलं होतं 137 आणि 139. MariaDB MySQLचा पोर्ट नंबर तो नाही आहे बाबा. MySQL पोर्ट नंबर असं सर्च करा गुगलवर आणि तुम्हाला दिसेल 3306. ओके, सो कम टू हिअर. तर आपण काय करू, स्मॉल पी देऊ आणि आपला पोर्ट नंबर लिहू 3306. समजलं ना? नेक्स्ट सिंपल कमांड काय असेल? इमेज मारिया फक्त मारिया नाही, डीबी पण लावा तिथे, नाही तर असेल कोणती मुलगी सर सांगा. मारिया, अरे हा डीबी, एंटर. अगेन त्याने काय म्हटलं, अनेबल टू फाइंड इमेज लोकली पुल केली होती का आपण? नाही. देन तो कुठे जातोय? लायब्ररीकडे जातोय. देन तिथून पुल करून कंटेनर आपला रन करतोय. आता कंटेनर बघा, डॉकर पीएस दिसतो का इथे MariaDBचा कंटेनर? इमेज मध्ये दिसतंय का MariaDB? नाही. डॉकर पीएस सॉरी हायफन ए, बट इथे दिसतोय की तो काय झालाय, एक्झिटेड कोड. आता इथे कोड नंबर काय? 1. तर हेच तर तुम्हाला सांगितलं की हा तुमचा टास्क आहे. 0 आहे, 1 आहे, 137 आलेला, 3 कोड झाले आपले बघू ना. 0 म्हणजे नॉर्मल, 137 म्हणजेच फोर्सफुल एक्झिट आणि 1 म्हणजेच एरर्स. आता आपल्याला माहितच नाही कुठला एरर आहे, कसं बघायचं? त्यासाठी कमांड आहे डॉकर लॉग्स. कोणती कमांड आहे? डॉकर लॉग्स. आणि कुणाचे बघायचे आहे? या कंटेनरचे, बरोबर. एंटर. तर काय दिसतंय, तो काय दिसतंय? एरर, त्याचे लॉग्स दिसले आपल्याला. तर कमांड कोणती बघितली? डॉकर लॉग्स. समजलं? हे रेग्युलर काम करायचे आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. EC2 इन्स्टन्स वर काम करणार नाहीये तुम्ही कशावर काम करणार आहात? डॉकर कुबरनेटिस वर. सो ह्या कमांड लाईन्स मॅक्झिमम तुम्हाला यायला पाहिजे. जर कंटेनर चालत नाहीये, इफ एनी with any reason, if your container not working properly or it's going in a restart mode or whatever the reason, you should know what's inside, what's the issue in container. So for that, what you will use? Docker log command to check all the logs, and here you can find out the error message. Here error message, okay. And what is it? Docker is uninitialized and the password option is not specified. कळलं? Okay, so what required now to start MariaDB container? काय म्हणतोय तो? इनिशियलायझेशन अनइनिशियलाइज्ड आहे, कंटेनर काय अनइनिशियलाइज्ड आहे, and the password option is not specified. पासवर्ड ऑप्शन आहे का? स्पेसिफाय केला का आपण? सिंपल यामध्ये लॉजिक आहे. डेटाबेस एक्सेस करायचं आहे, काय रिक्वायर्ड असते? जोपर्यंत आपण त्या डेटाबेस साठी युजर आयडी पासवर्ड देणार नाही तोपर्यंत तो एक्सेस होईल का? नाही होणार. आपण दिलाय का? नाही. तर कसं द्यायचं? तर सिंपल आहे, हायफन ई यूज करायचं. काय करायचं? हायफन ई. जेव्हा आपण डॉकर रन करतो तेव्हाच. कळलं? आणि काय एन्व्हायरमेंट पास करायचं आहे? सो यू नीड टू स्पेसिफाय वन ऑफ दिस. तर हे एवढे सारे ऑप्शन दिले त्यांनी, यापैकी एक करा म्हणतोय तो पासवर्ड सेट करण्यासाठी. कळलं का? तर कसं करायचं?
आता हे 3636 तर आपल्याला देता येणार नाही. याने पोर्ट नंबर घेतलाय का? नाही, कारण तो एक्झिट मोड मध्ये आहे. ठीक आहे, सो सिंपल. काय यूज करणार आपण? हायफन ई आणि काय पास करायचं? MariaDB रूट पासवर्ड. कॉपी करा, पेस्ट करा, इक्वल्स टू लिहा, ऍडमिन 1 2 3 लिहा. ऍडमिन 1 2 3 कसं द्यायचं? एन्व्हायरमेंट संस्था. ठीक आहे, आता तो जो आपला कंटेनर आहे MariaDB कंटेनर तो स्टार्ट होणार. आलाय? अगेन मी PS करतोय आणि इथे MariaDB वरून कंटेनर रन झालाय का? सी झालेला दिसतोय. 6 सेकंड्स. MariaDB नेम, MariaDB इमेजचं नाव वरून तो क्रिएट झालेला आहे. मॅजिकल बॉस. काय मस्त नाव दिलंय त्याने, मॅजिकल बॉस. रॅन्डम नेम आहे पण छान आहे, मॅजिकल बॉस. झालाय? तो आपल्याला सांगतोय आपने मॅजिक कर दिया. तो आपल्याला सांगतोय मॅजिक कर दिया आपने. एन्व्हायरमेंट पास केला आणि कंटेनर रन केलाय. क्लिअर आहे? ओके, नाव हाऊ टू टेक एक्सेस. एक्सेस कसं घ्यायचं याचा? एक्सेस कसा घ्यायचा? MariaDBचा एक्सेस कसा घेतो? काय असायला पाहिजे आपल्याकडे? काय असायला पाहिजे? बोलो बोलो. हा, ठीक आहे. तर इथपर्यंत कोणाला काही इश्यू? इथपर्यंत कोणाला इश्यू आहे का? सांगा. एन्व्हायरमेंट पास झाला, हे एक्सेस घेणं आपलं काम आहे. सो एनी इश्यू फॉर दी टिल नाव ऑनलाईन? भरपूर साऱ्या बेसिक कमांड बघितल्या आपण. प्रतीक्षा, प्रमोद, दीपिका, क्लिअर आहे का इथपर्यंत टर्म्स? येस सर. येस सर. गायत्री, Yes, sir. ओके. सो कूल. सध्या आपण इथे थांबू.